प्रायोजक राम बंधू लोणचे, आता प्रत्येक जण जिंकेल। शिवसेना आमदार निलेश राणेंवर मालवणमध्ये गुन्हा दाखल। बेकायदेशीरपणे घरात घुसल्याप्रकरणी मालवण पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा। तर असे 10 गुन्हे दाखल झाले तरी फरक पडत नाही, निलेश राणेंची प्रतिक्रिया। निलेश राणेंना एकटं पाडून बळीचा बकरा बनवलं जातंय। भाजपकडचं नगराध्यक्ष पद मागत होते, उगाचच राजकारण करू नये। भाजपनंच राणे साहेबांना बळ दिलं, नितेश राणेंनी सुनावलं। सिंधुदुर्ग जिल्ह्यात नारायण राणेंची कारकीर्द संपवण्याचा कट सुरू। आमदार दीपक केसरकरांचा दावा। तर मोठ्या माणसाचा अपमान करताना काही वाटलं नाही का, केसरकरांचा सवाल। उद्धव ठाकरेंचा शरद पवारांना फोन। काँग्रेसच्या स्वबळाच्या घोषणेनंतर दोन्ही नेत्यांमध्ये फोनवरून चर्चा, सूत्रांची माहिती। तपोवन उद्योगपतींच्या खिशात घशात घालू नका आणि साधूंच्या नावाखाली संधी साधीपणा करू नका। नाशिकमधील वृक्षतोडीच्या मुद्द्यावरून राज ठाकरे कडाडले। तपोवनमध्ये एकही झाड तुटता कामा नये। महाजनांशी दुश्मनी नाही, मात्र झाडांसाठी दुश्मनी झाली तरी हरकत नाही। तपोवनमधील वृक्षतोडीच्या मुद्द्यावरून सयाजी शिंदे आक्रमक। भाजपमध्ये घराणेशाही आणि परिवारवादाला थारा नाही। काँग्रेस शरद पवारांची राष्ट्रवादी आणि ठाकरेंच्या पक्षातील घराणेशाहीचा उल्लेख करत महाजनांचा हल्लाबोल। तुम्ही तुमच्या बायकोला तिकीट दिलं तर त्यांनी आता लाडकी बायको योजना आणली, ही घराणेशाही नाही। गिरीश महाजनच्या वक्तव्यावर एकनाथ खडसेंकडून थेट समाचार। नागपूरच्या कामठीत नगराध्यक्षपदाच्या उमेदवारावर उधळल्या नोटा। राष्ट्रवादीच्या शहाजहां अन्सारीवर समर्थकांना नोटा उधळण्यात आल्यानं चर्चांना उधाण। सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येला 1 वर्ष पूर्ण। पुण्यस्मरणानिमित्त सुरेश धसांनी घेतली कुटुंबीयांची भेट। मनोज जरांगे पाटील भेटीला जाणार असल्याची माहिती। सहकारी मुली म्हणून कुठल्या भागात? हिंगोलीची आहे काय? पालीची आहे आणि बुलढाणा। पाली, रायगड पाली आणि तिसरे एक बुलढाण्याची। 4च आहे ना? हा, 4 बुलढाणा, पाली, तू हिंगोली। बुलढाणा म्हणजे प्रॉपर बुलढाणा? हा, प्रॉपर। जाऊन पण तिकडं सगळं अर्ध लक्ष इकडेच म्हणल्यासारखं। आज वर्ष होत आले तरी काहीच नाही असं पाहिजे तसा रिस्पॉन्स दादा आम्हाला कुठूनच भेटत नाही ना। तसं नाही बा, त्यावेळेस एखादी कोर्टा पुढे चालते त्यावेळेस तुमचं पद्धती त्या सगळ्या गोष्टी चालतात। काही गोष्टी अशा आहेत सांगायचा वेळ प्रयत्न जवळपास आतापर्यंत तुम्हाला फॉर एक्झाम्पल दाखवतो। आताची पिढी आहे एकदम पोटतिडकीनं तळमळीनं मी सगळं पुरवलं। कमीत कमी माझे 8 ते 10 कॉल लँडलाईनला माझा एकही निरोप तुमच्याकडे गेला नाही। आल्या तुम्हीच राजेश देशमुख हा बीडमध्ये अतिशय चांगला काम करणारा सगळ्या बीडमध्ये त्यांनी त्याच्यानंतर मी बोललो तसा तो अतिशय चांगले अधिकारी त्याच्यामध्ये गणले जातात, सगळ्यांचं जमान असतं। असं या गोष्टी वेगवेगळ्या कारण थोडी घालतात, परंतु आम्हाला घातलं तर लगेच त्याचा प्रभाव झाल्यानंतर चालूवाल्याकडे जातील कोणाकडे जातील माझं काम करता येईल। मी त्यावेळेस धारूरला माझी सगळ्यात दिला माझ्या गावची झाली, धारूरची झाली, मला स्वतःच फार असा संतोष
पहिले म्हणलं त्याला काही तिथे सोडून बीडला त्याच्यावर म्हणलं आपण जाऊ तुलाही माहिती नसेल गाडीत बसलो म्हणलं परवा. तर या संदर्भात आपण बोलूयात आपले प्रतिनिधी सुरेश जाधव यांच्याशी. सुरेश, उपमुख्यमंत्री अजित पवार हे मस्साजोगमध्ये आहेत आणि ते संतोष देशमुख यांच्या मुलीशी आणि भावाशी बोलतायत. काय अधिकची माहिती? संतोष देशमुख यांचं आज प्रथम पुण्यस्मरण आहे आणि त्यानिमित्त दिवसभर कार्यक्रमाचं देखील आयोजन करण्यात आलं होतं. अजितदादा यांचा बीड जिल्हा प्रचाराचा दौरा होता नगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने. दौऱ्यामध्ये मात्र भेट नव्हती, पण धारूर या ठिकाणची सभा झाल्यानंतर अजितदादा यांनी थेट जो त्यांचा ताफा आहे तो मस्साजोगच्या दिशेने वळवला आणि मस्साजोग या ठिकाणी दाखल झालेले आहेत. वैभवी त्याचबरोबर धनंजय देशमुख यांच्याशी चर्चा देखील केली जाते. या अगोदर मनोज जरांगे पाटील यांनी देखील आरोप केलेला होता इथंच बोलत असताना काही वेळापूर्वी की अजित पवार जर धनंजय मुंडेला वाचवत असतील तर त्यांच्याकडे देखील पाहावं लागेल असा देखील इशारा दिलेला होता. आणि त्यानंतर आता धनंजय देशमुखांच्या भेटीसाठी अजितदादा या ठिकाणी दाखल झालेले आहेत. देशमुख कुटुंबाचं जे म्हणणं आहे ते देखील ऐकून घेतलं जाते. विशेषतः अजितदादा हे बीडचे पालकमंत्री देखील आहेत. त्या अनुषंगाने त्यांनी आश्वासन देखील दिलेलं आहे आणि अष्टवाईकपणे वैभवी देशमुखची चौकशी देखील केलेली आहे. त्याचबरोबर वैभवीने त्यांना सांगत असताना 1 वर्ष झालेलं आहे. त्या प्रकरणातील एक आरोपी हा फरार आहे. अद्याप त्या प्रकरणात कुठलाही तो कुठं आहे काय आहे या संदर्भातली देखील माहिती मिळत नाही. तसेच फास्ट ट्रॅक कोर्टाच्या अनुषंगाने जे प्रकरण चालणं अपेक्षित होतं त्या पद्धतीनंही चालणं गरजेचं आहे असं देखील मागणी वैभवीने केलेली आहे. त्यामुळे अजितदादा नेमकं देशमुख कुटुंबाला आता काय आश्वासन देतात हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे. मात्र आज दौऱ्यामध्ये नसताना अजितदादा हे दौरा वळवून आणि अचानक त्यांनी देशमुख कुटुंबाची भेट घेतल्यामुळे याची चर्चा देखील होते आणि देशमुख कुटुंबाचा धीर देण्याच्या दृष्टिकोनातून आज 1 वर्ष पूर्ण होत आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणात संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये याचे पडसाद पडलेले होते आणि त्यानंतर आता आज 1 वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्या देशमुख कुटुंबाला धीर देण्यासाठी अजितदादा या ठिकाणी पोहोचल्या कारणानं आता नेमकं काय आश्वासन देतात हे देखील पाहणं महत्त्वाचं असेल. प्रियंका. निश्चितच सुरेश, आता या सगळ्या प्रकरणामध्ये काय प्रक्रिया पुढे येते पाहणं महत्त्वाचं आहे. 1 वर्ष संतोष देशमुख यांच्या हत्येला झालं. त्या संदर्भामध्ये संतोष देशमुख यांची मुलगी आणि त्यांचा भाऊ हे उपमुख्यमंत्री अजित पवारांशी संवाद साधतायत. आज खूप असले सकाळपासून मला बोलायचं तुम्हाला की दुसरा पण विषय काय सगळे सक्रिय त्यांच्याकडं खूप मोठा पैसा आहे. 1 करोड रुपये रोज कमवायचे आणि 1 लाखाची समाजसेवा करायची असं यांचा पॅटर्न आहे. आणि तो पॅटर्न 1 लाखाचं हे केलं, लग्नाला दिले, त्याला दिले आणि त्याच्या नावाखाली खूप चुकीच्या गोष्टी झाल्या. पण आम्हाला काय वाटतं, काही लोक काय म्हणतात काही राजकारण करायचं. चालूचे सरपंच होते मी अजून ग्रामपंचायत म्हणजे हद्दीमध्ये सुद्धा आम्ही काय नाही ठरवलं. आम्हाला फक्त नाही पाहिजे, आम्हाला बिलकुल काय नाही पाहिजे. आम्हाला पाहिजे त्यावेळेस साहेबांना माहिती आहे तुमच्याकडे संतोष अण्णा आले होते, तुम्ही इथल्या कब्रस्थानचा फंड तुम्ही दिलेला आहे, त्याचं मागच्या वर्षी काम झालं ते त्यांच्याकडे पण गेलं हां होतो प्रत्येक विषय त्यावेळी सांगले असते तर जे फोकस आहे तो बाजूला जाऊन ते दुसरीकडेच विषय सगळा गेला असतो. आत्ताच्या दादाला जे केलं ना ते घातपाताचा विषय ते त्यांनीच सांगितलं की आम्ही धनंजय भैयाकडे गेलतो, एवढ्या एवढ्या कोटीची ऑफर दिली ती, गाडीत बसायचं होतं. म्हणलं माझ्या ह्याच्यातले विषयच नाही आणि ह्याच्यानंतर माझ्याकडे बसू नका आणि इथं येणार आहे. आता ह्याच्यात फोन आलेला आहे, आपली अपडेट घ्यायला हे माहीत नाही ना आपल्याला. इथं कोणी फोटो काढला ते म्हणलं मी नातेवाईकीचं आहे किंवा मी असंच आहे तसंच आहे, तसं झालं होतं आमचं. म्हणलं अजिबात कसल्या गोष्टी पडणार नाही, गाव पण पडणार नाही, कुटुंब पण पडणार नाही आणि इथं नाही सगळं पोखरलं आहे. पण महत्त्वाचा मुद्दा दादा ह्याच्यातला असा आहे की ही संतोष 55 फुटाने प्रश्न विचारायचा आहे. महाराष्ट्राच्या डोळ्यातलं पाणी कधी रोज घटना घडतात, कायद्याची कुठे अंमलबजावणी करत नाही. परवा मालेगावमध्ये आधी अत्याचार झाला, काल परत एकदा अत्याचार झाला, तर न्याय कुठंच भेटत नाही. आणि आता तुम्ही न्याय भेटण्याकरताच न्यायालय न्यायालय आहे ना, न्यायालयाविषयी सांगतात पण फास्ट ट्रॅक म्हणतात पण होत नाही फास्ट ट्रॅक. कृष्णा आंधळे कधी सापडणार आहे एवढे एक पोलीस एसपीला विचारा, एसपी बदलून बी काही फरक पडला नाही त्याचा. कृष्णा आंधळे अजून बी आमचे जे काही साक्षीदार काही जे फिर्यादी हे भयभीत आहेत त्या कृष्णा आंधळेमुळे.
उद्या काही तुला पालकमंत्री येणार त्या तुम्ही त्याला विचार करा. या सगळ्या कामाला फार वेगळ्या पद्धतीने बरं दादा महत्वाचं म्हणजे संतोष पंचायत गोष्टीत नसल्यामुळं ही जी सगळ्याला जी तळमळ आहे ती फक्त त्या गोष्टीमुळे तळमळ आहे. ही कोणच्या भांडणात नाही, कोणाच्या कशात नाही, उलट सामाजिक कार्यात असताना त्या माणसाची एवढी अमानुषात आहे त्याच्यामुळे माणूस सगळे हे झाले. ही एवढी जी तळमळ आहे गावाला कितीच वेळ नाही तुम्ही आता बघतात कुठलंच तरी एखाद्या माणसासाठी एवढं एकत्र आलेलं आहे. तसं तुम्ही जिथं म्हणता त्याची हो बघितलं. तर संपूर्ण महाराष्ट्राला हादरवणाऱ्या संतोष देशमुख या हत्या प्रकरणामध्ये आता नेमका 1 वर्ष पूर्ण झालंय आणि त्यांची आज पहिली पुण्यतिथी आहे. त्या संदर्भातच उपमुख्यमंत्री अजित पवार मस्साजोगला त्यांनी भेट दिली आणि संतोष देशमुख यांच्या भावाला आणि मुलीला त्यांनी भेट दिली आहे. त्यांच्या समस्या जाणून घेतल्यात.